आज विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। इथे मोठा प्रमाणात आणि बरेच दिवसापासून नशाखोरीचा अड्डा तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू ठेवणार आहोत। धन्यवाद सर लावणार आहे जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये नशाखोरीचा अड्डा आहे तिथे रितसर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल। पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेतील। महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई इथून पुढे चालू असणार। सर काही कारवाई करण्यात आलेली आहे ते पूर्णपणे लीगली करेक्ट कारवाई आहे। धन्यवाद सर। जिसको समजाता हीरो वही निकला लुटेरा अशी या आयुक्ताची गत झाले। रेल्वेची जागा आहे, रेल्वेच्या नावावर 7/12 आहे। इथं कुठल्याही प्रकारची नशेखोरी नाही। मी स्वतः निमंत्रक आहे भयमुक्त नशामुक्तीचा। इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता। केवळ विकासकांना या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं काम चाललं आहे। ह्यांनी ती हेरिटेज बिल्डिंग जी 100-200 वर्षापूर्वीची इथं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं, इमारत होती आणि सुव्यवस्थित होती। बाजूनी दगडी बांधकाम होतं, अजिबात ती खराब नव्हती। वरती काही पत्रा कौलं तोडी तुटली होती, पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा ह्यांना ताब्यात घ्यायची आहे। रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र केलं आहे ह्या आयुक्तांनी। ह्या आयुक्ताला आम्ही सांगलीकरांनी हिरो मांडला होता, पण हा दरोडेखोर आहे हे या ठिकाणी आज कळलं आम्हाला। आता ह्या आयुक्ताला किती दिवस इथं सांगलीत राहतोय बघतो आम्ही।